मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं हे बघणार आहोत. यासाठी सर्वप्रथम गुगल क्रोम ओपन करा. गुगल क्रोममध्ये आधारची जी अधिकृत वेबसाईट आहे UIDAI या वेबसाईट ओपन करा. ही वेबसाईट ओपन केल्याच्यानंतर डाउनलोड आधार नावाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला एक समोर पेज ओपन झालेलं दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला आधार अपडेटशी रिलेटेड असलेले वेगवेगळ्या सर्व्हिसेस आणि गेट आधारशी रिलेटेड असलेल्या सर्व्हिसेस या ठिकाणी बघायला मिळतील. यामध्ये डाउनलोड आधार या ऑप्शनवरती क्लिक करा. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर एक पेज ओपन झालेलं दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाका आणि पुढे जो कॅप्चा कोड दिसतोय तो जशास तसा या ठिकाणी टाकायचा आहे. आपण या ठिकाणी आधार नंबर टाकूया. कॅप्चा फिलअप करा. आणि सेंड OTP या बटनवरती क्लिक करा. तुमच्या रजिस्टर मोबाईलवरती OTP आलेला असेल. OTP टाका. व्हेरीफाय अँड डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करा. तुमचं आधार कार्ड या ठिकाणी डाउनलोड होतं आहे आणि जसंही तुमचं आधार कार्ड डाउनलोड होईल, तुम्हाला आधार कार्ड डाउनलोड झालं आहे, कॉंग्रॅच्युलेशन, युअर आधार कार्ड हॅज बीन सक्सेसफुली डाउनलोडेड असं या ठिकाणी ऑप्शन तुम्हाला मेसेज दिसेल. डाउनलोड झालेलं आधार कार्ड PDF असेल, जी की पासवर्ड प्रोटेक्टेड असेल आणि त्याचा पासवर्ड असतो कॅपिटल लेटरमध्ये तुमचं नाव आणि नावाचे पहिले 4 अक्षर आणि तुमचं जन्मवर्ष, जे डेट ऑफ बर्थ दिलेलं असेल त्याच्यामधील जन्मवर्ष जे असेल ते या ठिकाणी आपल्या PDFचा पासवर्ड असतो. जसं की या ठिकाणी उदाहरणासाठी दिलेलं आहे, अनिश कुमार तुमचं नाव असेल आणि 1989 जर तुमची जन्मतारीख असेल तर त्या फाईलचा पासवर्ड असेल ANIS, जे की कॅपिटल लेटरमध्ये असेल आणि तुमचं जन्मवर्ष 1989. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी आधार कार्ड एकदम सोप्या पद्धतीनं डाउनलोड करू शकतो. धन्यवाद.